शिफ्ट करावा लागेल. सो 20 मिनिटांचा अवधी आपण एका इनिंगसाठी देऊया. तसेच एक महत्त्वाची सूचना आहे. सन्माननीय श्रीकांतजी पाटील, दिनेशजी पाटील, कैलासजी पाटील आणि दीपकजी पाटील यांना विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. श्रीकांतजी पाटील, दिनेशजी पाटील, कैलासजी पाटील आणि दीपकजी पाटील या सन्माननीय अतिथींना विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. आपण मॅचला सुरुवात करत आहोत. चार षटकांची मॅच आहे. अजय इलेव्हन उसराई देवलोली संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे हयांश इलेव्हन बोकेरवाडा संघाला. आजच्या दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये 8 संघ आपल्याला खेळताना दिसले. अंतिम आजच्या या गटातील अंतिम 2 मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहताय एकीकडे उरण तालुक्यातील बोकरविडा या गावचा हयांश इलेव्हन बोकरविडा संघ, तर दुसरीकडे आपण पाहतोय पनवेल तालुक्यातील रसायनी परिसरातील अजय इलेव्हन उसराई देवलोली टीम सध्याच्या घडीला सलग 2 सामने जिंकते. प्रत्येकी 2-2 सामने जिंकलेले हे संघ आज तिसऱ्या फेरीस पात्र ठरलेत आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो बक्षिसास पात्र अर्थात सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विशेष कौतुक करूया आपण या यंग जनरेशनचं ज्यांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आयोजित केली. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आपण जी स्पर्धा पाहताय ज्यामध्ये या परिसरातील तमाम शेतकरी कामगार पक्षाचे सर्व तरुण आणि या तरुण एकवटल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण क्रांतीचं दुसरं नाव तरुण आहे आणि तरुणाईचं दुसरं नाव क्रांती आहे. तुम्ही इतिहासाची पानं चाललीत ना तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जाणवते ज्यामध्ये ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरती तुमच्यामध्ये असणारा जोश तो बरंचसं काही घडवतो. 6 वेळचा चेंडू हवेमध्ये आहे, झेल होण्याची संभावना टळली जातीये. सुरक्षित ठिकाणी चेंडू पडतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, तोपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत 2 धावा. ओपनिंग पेअर मॅक ठाकूर आणि साहिल पाटील. क्या बात आहे. साहिलसाठी स्पेशल हे बक्षीस असणार आहे ज्यामध्ये मी म्हणेन पूर्ण मॅचमध्ये पूर्ण इनिंगमध्ये 3 षटकार जर साहिलचे आले तरी सुद्धा साहिलला वन साइड ग्रुपच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. याला म्हणतात बक्षीस. यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. वेग सुद्धा तेवढाच होता. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं आहे. बॅट्समनची बॅट उचलण्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू होतो. चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण करणारा संघ अजय इलेव्हन उसराई देवलोली टीमचे. पहिला गोलंदाज दर्शन गव्हाणकर. क्या बात आहे. त्याच चेंडूची पुनरावृत्ती ही ओळख असते. मराठी भाषेमध्ये म्हणतात तोलून मोजून मापून टाकलेला चेंडू आणि ती कला आहे या गोलंदाजाकडे. म्हणूनच आज देवलोली सारख्या बलाढ्य संघाचा पहिला हुकमी गोलंदाज म्हणून त्यानं ते स्थान निर्माण केलं. चांगली गोलंदाजी सध्या करतोय. यावेळचा चेंडू थोडीशी दिशा बदलली परंतु चेंडू चांगला म्हणावा लागेल. यावेळेस किंचितसा थोडासा आखूड करण्याचा प्रयत्न केला होता ज्याचा फायदा गोलंदाजाला झाला. सलग 3 चेंडू निदाव आलेत आणि पहिल्या षटकाच्या 0.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 2. हयांश इलेव्हन बोकरविडा. तेवढा लांबचा प्रवास अगदी देवलोली पासून बोकरविडा जो प्रवास केला ना हा प्रवास फक्त प्रवास नाही तर त्या पाठीमागचा असणारा संघर्ष आणि मेहनत आणि म्हणूनच आज तिसऱ्या फेरीमध्ये आपल्या संघाचा दबदबा देवलोली संघाच्या सर्व खेळाडूंनी निर्माण केला. चेंडू हलक्या हाताने खेळला होता. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीपर्यंत पोहोचला. तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या. पुन्हा एकदा 2 धावा. 0.5 षटकांचा खेळ चेंडूचा खेळ झालाय ज्यामध्ये धावा आतापर्यंत बिनबाद 4 आलेत. फुलटॉस यावेळेस मात्र ऑन साइडला ड्राइव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू सीमा पार होतोय आणि या सत्रातील या सामन्यातील या षटकातील पहिला चौकार आलाय.
असं म्हणतात नितेशजी, दिवसा घडणाऱ्या घटनांची नोंद रात्रीच्या गर्भात केली जाते आणि अशाच एका गुलाबी थंडीच्या रात्रीमध्ये आपण सध्या ही स्पर्धा अनुभवत आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आणखी तडका देण्याचं काम जे डी करताना दिसत आहेत. प्रत्येकाकडे प्रत्येक माणसामध्ये कलाकार दडलेला असतो. कदाचित जे डींच्या बोटामध्ये आणि त्या कल्पक बुद्धीमध्ये त्यांची ती कला दडली आणि ती प्रेक्षकांपर्यंत जे ऑपरेटिंगच्या माध्यमातून पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय, जिथे धावाल्या 8 बिनबाद 8. 4 षटकांची मॅच असणार आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय शुभम कदम. यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. क्लीन बोल्ड केलं जात आहे. बॅट्समन नंबर 1 पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला. क्रमांक 1 पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. नाव आहे साहिल पाटील, ज्याला ओव्हरऑल या इनिंगमध्ये 2 षटकार जरी लगावले असते ना तरी त्याच्यासाठी बक्षीस आलं होतं. अशा प्रकारचे बक्षीस मिळणं फार गरजेचं आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार लगावले तरच बक्षीस दिलं जाईल. हे बक्षिसापेक्षा असं बक्षीस पाहिजे. पूर्ण इनिंगमध्ये जरी 2-3 षटकार लगावले तरी बक्षीस दिलं जाईल. असं बक्षीस मिळणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारची बक्षिसं जेव्हा तुम्ही लावताना तेव्हा खेळाडूचा खेळ सुद्धा भरत असतो. हरकत नाही. मैदानामध्ये साहिल या सामन्यामध्ये विशेष काही करू शकला नाही. बाद झाल्या. त्यानंतर रोहन पाटील येतोय. मॅक ठाकूर या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो जो सध्या मैदानात आहे. एक गुडघा फोल्ड कडून फाईन लेग खेळण्याचा हा प्रयत्न होता. बैठक स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न बॅट्समनचा होता, पण इथे मात्र बॅट कटच्या स्वरूपात ही सिंगल मात्र का होईना मिळाली जाते आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 1 बाद 9 धावा. यावेळेस मात्र वेग होता. LBWचा अपील केलं जात आहे. विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू बोकरविडा संघाचा खेळाडू क्रमांक 2 होतोय मैदानाच्या बाहेर. मात्र त्याच्या आणि संघाच्या दृष्टीने बिघडताना दिसलं, जो अतिशय स्वस्तामध्ये मैदानातून बाहेर आलाय. मॅचच्या आपण फलंदाजाचं विश्लेषण केलं तर पहिल्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आला. वाट्याला चेंडू आले 7, ज्याच्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे आणि 8 धावांवरती जो मात्र बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय 4थ्या क्रमांकावरती साजन पाटील. रोहन पाटील आणि साजन पाटील अशी खेळाडूंची वर्णी लागते. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती 1.3 षटकांचा खेळ झालाय. शुभमच्या गोलंदाजाचं विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूची विकेट मिळाली आहे, दुसऱ्या चेंडूची सिंगल आणि तिसऱ्या चेंडूची विकेट मिळाली आहे. शुभम सध्याच्या घडीला एक चांगली गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅकवर आपण सध्या त्याला पाहता. शुभमचा हा चेंडू ऑफ ट्रॅकर चेंडू होता, जो खेळत असताना स्वतः फॉलोन थ्रूमध्ये चेंडू अडवतोय. एक विशिष्ट त्याची अँगल पाहायला मिळतोय. शुभमची गोलंदाजी पाहिली तर थोडासा लसित मलिंगाचं काही अंशाने जो अँगल असतो ना तसा करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. गोलंदाजाची जेवढी उंची असते ना तेवढा त्याला फायदा मिळतो, ॲडव्हान्टेज असतं
आणि ते सध्याच्या घडीला एक त्याला नैसर्गिक ती साथ जी त्याच्या उंचीची मिळाली आणि त्यामुळे सध्याच्या घडीला तो चांगली गोलंदाजी करू शकलाय. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॅट्समन पुन्हा एकदा बेट होतोय. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. अशा प्रकारे धावसंख्या स्थिर आहे, जिथे मात्र 1-2 बाद 9 धावा. यावेळचा चेंडू फटका फसला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज स्वतःच शुभम चेंडू कलेक्ट करतोय. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू बोकरवेडा संघाचा धारातीर्थी पडत असताना पाहायला मिळाला. आणखी एक खेळाडू झेलबाद. तिसरा खेळाडू बाद झालाय. बाद होणारा खेळाडू होता साजन पाटील. चौथ्या क्रमांकावरती आला. तिसऱ्या क्रमांकावरती बाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये ज्याचा नंबर लागलाय. आता 5व्या क्रमांकावरती येतोय. नाव आहे जयंत पाटील. रोहन आणि जयंत असे 2 बॅट्समन सध्या मैदानात आहेत, ज्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे 3 बाद 9 धावा. पहिलं षटक 8 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये अवघी आणि अवघी फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज शुभम यानं कदम याने. तिसरं षटक गोलंदाज आलाय दीपेश पाटील. यावेळचा चेंडू वेग आहे, दिशाहीन मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. अंपायर सिग्नल. इथे मात्र व्हाईट बॉल दंडित केलं जाते गोलंदाजाला. धावसंख्या 1 ने वाढते. पहिलं दशक बऱ्याच अवधीनंतर 10 धावा धावफलकाती लागल्या जातात. आणि दरम्यानच्या गाता आपण पाहताय विक्रांत ठाकूर यांचं आगमन या स्पर्धेसाठी झालंय. त्यांच्या समवेत स्वप्नीलजी घरत यांना सुद्धा आपण पाहताय. सन्माननीय अतिथींना आपण विनंती करूया आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. क्या बात आहे. प्रवाहाच्या दिशेने कोणी वाहत जात असं, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाऊन खऱ्या अर्थानं स्वतःची जागा निर्माण करणं एक वेगळं असतं. आज मैदानामध्ये झेल घेताना सुद्धा ती कसब क्षेत्ररक्षकाला दाखवावी लागली आणि त्यामध्ये यश त्याला मिळालंय. झेल घेणारा क्षेत्ररक्षक जो होता प्रणव ज्यानं झेल टिपला. आणि आणखी एक खेळाडू बोकरविडा संघाचा तंबूच्या आश्रयाला येताना वाऱ्याच्या झुळकीने एखाद्या पत्त्याचा बंगला जसा कोसळावा, अगदी मैदानामध्ये सध्या फलंदाजांची तशीच पडझड होताना दिसते. आल्या पावली माघारी जात असताना बोकरवाडा संघाचे 4 फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 10. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा झेल लॉंग ऑफ मध्ये उडाली जाते. ती टिपण्याचं काम सुद्धा केलंय. सांघिक सफलता आणि सांघिक यश काय असतं याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मैदानामध्ये देत असताना आणखी खेळाडू अर्थात खेळाडू क्रमांक 5वा खेळाडू बोकरविडा संघाचा होतोय झेल बा. नाव होतं बाद होणारा खेळाडू प्रतीक पाटील बाद झालाय. 7व्या क्रमांकावरती आता मात्र सिद्धेश पाटील आला. सिद्धेश पाटील आणि जयंत पाटील असे 2 खेळाडू 2 फलंदाज मैदानामध्ये बोकरवाडा संघाला रिप्रेझेंट करत असताना पण मैदानामध्ये गोलंदाजाची इथं बोलबाला राहिला. जो गोलंदाज सध्याच्या घडीला
आतापर्यंत टाकलेले 3 चेंडू, ज्यामध्ये एक अव्वांतर आणि सलग 2 चेंडूती 2 विकेट्स. गोलंदाज सध्या विकेट हॅट्रिक वरती आहे. खोला टाकला चेंडू, खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत सिंगल. पूर्ण धावसंख्या होतीये थेंबे थेंबे तळेसाचे, या उक्तीने मी म्हणेन 11 धावा. कासवाच्या गतीने सध्याच्या घडीला धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जातो. या अगोदरच्या सामन्यामध्ये 4 षटकांच्या मोबाईलमध्ये जस्कर सारख्या बलाढ्य संघासमोर 50+ स्कोर उभा करणारा संघ आता धावांसाठी धावाधाव करावा लागते. असं म्हणतात ना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती नव्याने काहीतरी घडत असतं आणि नव्याने बिघडत असतं. आज या सामन्याच्या दृष्टीने मी म्हणेन बोकरविड्या संघाच्या दृष्टीने बिघडताना पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ झालाय, ज्यामध्ये अवघ्या धावा आल्यात त्या म्हणजे 5 बाद 12. कठीण परिस्थिती आहे. काटेरी वनातून प्रवास, अनवाणी प्रवास करावा ना, तो प्रवास सध्या मैदानामध्ये या सामन्यामध्ये करावा लागतोय. गावच्या मैदानावरती गावच्या क्रिकेटला आज योगदान देत असताना खेळाडू तिसऱ्या सामन्यामध्ये थोडेसे बॅकफुटवरती आहेत. प्रयत्न चांगले आहेत. सिंगल मिळाले, डबलसाठी प्रयत्न झालेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जोखीम उचलली जाते. धावा येणं फार गरजेचं आहे, कशा कुठून का होईना, परंतु धावांसाठी धाव करत धावा पूर्ण करणं हे महत्त्वाचं ठरलं आणि त्यामध्ये आता पूर्ण झाल्या 2 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 14, 5 बाद 14. दीपेश पाटील, यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर कडून डीपकडे चेंडू जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. फुटबॉल का होईना खेळता खेळता चेंडू अडवलाय. 2 पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पाहत होतो कोणाचं किती लक्ष आहे. धावा पूर्ण झाल्यात फक्त 2 धावा मिनिट आहेत. 2 धावसंख्या पोहोचली जाते 16 वर. बोकरविडा गावातील एवन जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं, अशी जोडी मैदाना आपण स्क्रीनवरती पाहतोय. सनी ठाकूर आणि प्रितेश पाटील. आजचे बड्डे बॉय प्रितेश पाटील आणि सनी ठाकूर. खरं तर आयुष्याच्या पटलावरती मैत्री मोठी नसते, निभावणारा मोठा असतो आणि आज या दोघांनी एकमेकाची मैत्री तशी निभावली आणि म्हणूनच आज यांना एवन जोडी का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण त्यांच्या दोघांमध्ये असणारी मैत्री पाहायला मिळते. त्याबद्दल त्यांचं कौतुक करूया. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र धावा झाल्या 16. शेवटचा षटक करण आलाय. करणचा हा चेंडू स्विंग अँड मिस, थोडीशी फिरकी, फलंदाजाची फिरकी घेणारा चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू आला. खूप चांगलं क्रिकेट आज देवलोली संघानं या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं प्रदर्शित केलं. अजय 11 उसराई देवलोली थोडासा उशिरा आला होता संघ, जास्त मी म्हणणार नाही, परंतु लेट आले परंतु थेट आले असं म्हणेन. त्यांनी खूप चांगलं क्रिकेट आज मी म्हणेन खेळलेत. एक प्रभावित खेळ कसा असावा याचं उत्तम उदाहरण ज्यांच्याकडून पाहायला मिळालं. धावसंख्या होतीये 5 बाद 18 धावा. शुभम यांच्या वतीनं बॅट्समन सिद्धेश साठी सुवर्णसंधी. या षटकामध्ये या चेंडूवरती जर षटकार लगावला ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाणार आहे. शोले चित्रपटामध्ये नेहमी म्हटलं जातं लोहा गरम है मार दो हतोडा. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅकफुट राहून ऑन साईडला खेळायचा होता, मनसुबा बनवला होता, परंतु इथे मात्र फेटाळला जातोय. मिसजज झालेत बॅट्समन. चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर 18 धावा. रिव्हर्स स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि कल्पक बुद्धी म्हणजे याचं उत्तम उदाहरण यष्टीरक्षक शुभम कदम याने पुन्हा एकदा
चपळाई दाखवली आणि त्या चपळाईच्या जोरावरती आणखी खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जाताना दिसतो. इन ॲट नंबर 8 8व्या क्रमांकावरती आलाय नवीन खेळाडू. संकेत पाटील नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. 8व्या क्रमांकावरती संकेत आलाय. खूप अपेक्षा होती आज बोकरवाडा संघाच्या सर्व खेळाडूंकडून. सलग 2 सामने जिंकल्यानंतर असं वाटलं होतं तिसरा सामना जिंकला तर एक मोठा जल्लोष असेल बोकरवाडा संघ गावामध्ये, त्यांच्या सर्व समर्थकांमध्ये. हरकत नाही, परंतु आतापर्यंत त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला. या सामन्यामध्ये थोडीशी पडझड होताना पाहायला मिळाली. धावसंख्या आहे 18 धावा. यावेळचा चेंडू आणखी एक निर्धावाला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला साकारली जाते करणच्या माध्यमातून सुद्धा. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. बॅट्समन रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 18 धावा. या षटकातील या सत्रातील शेवटचे 2 चेंडू बाकी. यावेळेस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी खेळाडू मात्र बाद होणार. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांच्या वतीनं, परंतु खेळाडू बाद होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 19. सचिन पाटील 9व्या क्रमांकावरती आलाय. 4 षटकांचा सामना, 24 चेंडू आणि आतापर्यंत आपण पाहिले तर 24 चेंडू खेळत असताना 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 22 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, ज्यामध्ये 7 बाद 19 ही स्थिती पाहायला मिळाली आहे. बॅकफुटवरती राहून यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत, जिथे मात्र झेल टिपला जातोय. डीप मिडविकेट कडे झेल टिपला जातोय. आणखी खेळाडू क्रमांक 8वा खेळाडू बोकरवेडा संघाचा होतो झेल बाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय. 10व्या क्रमांकावरती आलाय. नाव आहे ओमकार. हर्षल आहे. हर्षल पाटील. पुन्हा एकदा एक चेंडू मिस जज लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. षटक आणि हे सत्र संपलं जात आहे. सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना हयांश 11 बोकरविडा संघाची धावसंख्या होती 8 बाद 20 होत आहेत आणि 21 करायचे आहेत. 8 बाद 20 झाल्यात. 21 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज आहे. स्पेशली थँक्स टू आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया आज या स्पर्धेचा 1 दिवसाचा घटक होण्याची संधी देणारे आमच्या आयोजन कमिटीचे सर्व
सभासद, तदनंतर शेतकरी कामगार पक्ष युवक, या सर्व युवकांचे, तदनंतर अतिशजी पाटील द्रोणागिरी भूषण नुकताच झालेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून निवेदन क्षेत्रातील द्रोणागिरी भूषण उरण तालुक्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्या पुरस्काराकडे पाहिलं जातं द्रोणागिरी भूषण, तदनंतर कुलाबा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा ज्यांना राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा ज्यांना प्राप्त झाला असे ऑनस्क्रीन सध्या आपण ज्यांना पाहताय अतिश द्वारकानाथ पाटील. असं म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं शिकवण आणि वाक्य आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल परंतु ते स्वतःचं असलं पाहिजे. आणि या व्यक्तीनं, या खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वानं ते निर्माण केलं आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि इच्छाशक्तीच्या जोरावरती या व्यक्तीनं बरंचसं काही साध्य केलं. निवेदन क्षेत्रातील उत्तम, रायगडमधील सर्वोत्तम निवेदकांमधील यादीमध्ये स्वतःचं नाव निर्माण केले असे अतिश पाटील यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करेन, ज्यांनी या स्पर्धेसाठी मला इन्व्हाइट केलं. आणि त्यांनासुद्धा आपण भविष्यातील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या हातून अनेक कसे कार्य घडत राहू आणि अनेक अर्जुन पुरस्कार आपल्या या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी खुणावत आहेत. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या मी देतो मनपूर्वक शुभेच्छा. दिवसातील विशेष सन्मान करत आहोत या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप चांगले योगदान दिलं असे. असं म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरु असतो तो म्हणजे माणसाचा अनुभव. आणि गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट खेळत असताना ज्याने कित्येक वर्ष आपल्या आयुष्यातील क्रिकेटसाठी दिली असे मोस्ट एक्सपिरियन्स होल्डर सन्माननीय दीपक पाटील सर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. तर सध्या 50+ मध्ये सुद्धा ते क्रिकेट खेळत आहेत, ज्यांचा विशेष सन्मान केला जाईल तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. मी आयोजन कमिटीच्या वतीनं तो सन्मान करण्यासाठी विनंती करेन. चला, आणि फिल्डिंग सजवून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर उतरेल याची दखल दोन्ही टीम्सना आम्ही सूचित करू. शेवटची भैरवी, शेवटची लढत. आणि आज पुण्याच्या आपण संपूर्ण कार्यक्रमाचं, या संपूर्ण आजच्या मॅचेसचं धावतं विवरण आपण कॉमबॉक्सच्या माध्यमातून, अर्थातच या कॉमेंट्री बॉक्समधनं प्रसाद भोईर सरांच्या मुखोद्गत आपण या मराठीच्या अप्रतिम गोड वाणीनं आपण ऐकलं, अनुभवलं. त्यांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. आणि तत्पूर्वी दोन्ही टीम आपण काय एक्स्ट्रा टाइम घेत आहे. चला, ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरा आणि आपल्याला मॅच सुरू करायची आहे. चला, ओपनिंग पेअर क्विक देवलोली टीम अजय 11 उसराई देवलोली. सो मराठी भाषा आणि या मराठी भाषेचं उत्तम असं विवरण आणि संपूर्ण आज दिवस आणि रात्र या स्पर्धेमध्ये ज्यांची उत्कृष्ट मराठी शब्दरचना आणि उत्कृष्ट शब्दफेक मायक्रोफोनच्या माध्यमातून आपण ऐकली. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊ द्या. आपल्या साथी समालोचक आज संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, अनुभवलं, त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रितेश दादा पाटील ज्यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांच्याच माध्यमातून आपण हा सन्मान करतोय. त्यानंतर आम्ही आमचे पंच, ऑफिशियल पंच, मगाशी जो उल्लेख झाला क्रिकेटचे अप्रतिम लेजंड खेळाडू ज्याने एक कालखंड गाजवला, 40+ क्रिकेट अक्षरशः दणानून सोडलं. आता 50+ क्रिकेट सुद्धा मी म्हणेन जे दणानून सोडतायत. अर्थातच विंधने या गावाला बिलॉंग करत असा उरणच्या या पंचकृषीमधील अजून एक नामवंत पंच दीपक पाटील सरांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. प्रितेश दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. चला, मॅच ऑन करा प्लीज. मध्ये घेऊन आलोय बक्षीस पात्र फेरीमध्ये सुरू असलेली ही लढत. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ आपल्याला एकमेकांसमोर मात्र खेळ करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला घरचा संघ हयान 11 टीम बोकडविरा, त्यांना 2 हात करत असताना मॅचमध्ये ज्यांचं पारडं जड आहे ती खरं तर टीम आपल्याला पाहायला मिळते. अजय 11 उसराई देवलोली हा संघ.
सावला रसायनी या पंचक्रोशीला बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रसाद भोईसर मुन्ना मनापासून आभार. आज या संपूर्ण खेळामध्ये तुमची फार छान साथ मिळाली. अतिश पाटील सरांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन इथे अपील झाली. येस इट इज बिग विकेट इन द मॅच. मोठा फलंदाज बाद झालाय आणि मोठा मोहरा टिपल्यानंतर इट्स अ सेलिब्रेशन मोमेंट इन द गेम. आणि सेलिब्रेशन होत असताना हयान शिलेवन टीम बोकडविरा मॅचवर पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या टीमकडे शिफ्ट करतोय. क्रिकेट हा खरं तर अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. कधी चौकार, कधी षटकार, तर कधी विकेट असा हा क्रिकेट. कधी फटके चौकारांचे, कधी उंच उंच अशा षटकारांचे आणि कधी कधी विकेटची ही जादू मॅजिक आपल्याला पाहायला मिळते. आज या मॅचमध्ये पुन्हा एकदा टर्न आणत असताना पहिल्या षटकामध्ये अप्रतिम 2 मागचे विकेट्स जर का आपण बघितले गेले तर पहिलं षटक मात्र मी म्हणेन आत्तापर्यंत संमिश्र राहिलंय. 1 विकेट, 1 आणि विकेट असे 4 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. हवेमध्ये फिल्डर नाही आहेत. नो मॅट्स रिझन मध्ये सेफ लँडिंग होईल. अजून एक धाव ऍड होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3. आमच्या संवेद गुणलेखक विकी शेलार यांचेही आपण आभार व्यक्त करूया. दिवसभरामध्ये दिवसानं रात्र या खेळामध्ये त्यांची आम्हाला साथ मिळाली. इथे जमलेल्या प्रत्येकानं खरं तर आपल्या आयुष्यात कधी ना कधी हा क्रिकेट हा खेळ खेळलेलाच आहे. आणि म्हणूनच की काय खरं तर आठवणीतलं हे क्रिकेट पुन्हा एकदा स्पर्धात्मक स्वरूपात आज आपण एन्जॉय करतोय. नाईट क्रिकेटचा हा सोहळा, डे अँड नाईट या फॉर्मॅटमध्ये. असं म्हटलं जातं की ऋतू कोणताही असो त्या ऋतूनं आपल्याला नेहमी आनंद दिला आहे. तसं क्रिकेटचं फॉर्मॅटही तसंच आहे. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणतेही असो त्या फॉर्मॅटने नेहमी आनंद दिला आणि इथे आनंद प्रदर्शित करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करणारी टीम देवलोली या टीमकडनं पहिला चौकार आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल त्याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. न्यू बॉलो षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग करणाऱ्या युनिटकडनं टीम हयान शिलेवन बोकडविरा. साहिल आलेत बॉलिंगसाठी. साहिलने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर 1 साइड ग्रुप 3 विकेट्स घेतले. कशीही घ्या 3 विकेट्स जर का घेतले तर कॅश प्राइस तब्बल 5,000 रुपये मिळतील. 1 साइड ग्रुप यांच्या वतीनं विकेटच्या शोधात या मॅचमध्ये काय करायचं आहे जेणेकरून या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करता येईल. थोडंसं कठीण आहे आणि कठीण परिस्थितीला झुगारूनच हा खेळ करावा लागतो. या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये संघर्ष हा प्रत्येक खेळाडूला करावाच लागतो. इथे मोठं आव्हान आहे आणि आव्हाने खेळाला मनोरंजक बनवतात. आव्हाने म्हणजेच चॅलेंजेस खेळाडूला घडवतात. बॉलिंग ट्रॅकवर साहिल. स्विच प्रिमिडिएटेड स्ट्रोक. पहिला आयटेम फसलाय. मनसुबे उद्ध्वस्त केले. पहिला बॉल गोलंदाजाच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न तर होतोय, मेहनत तर करावी लागेल. मेहनतीनंच तुम्हाला या मॅचमध्ये पुनरागमन करता येईल. उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, परंतु प्रयत्नांची ही धडपड मात्र तुम्ही चालूच ठेवा. ड्राइव्ह केला बॉल, ताकदीचा वापर केलाय वार आणि येईल लांब लचक लाल सलाम आणि या स्पर्धेतील अजून एक षटकार आणि धावसंख्या पोहोचेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 13 या आकड्यावर डीजे.
आणि हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना षटकाराला मॅचमध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करणारा षटकार. अजून एक ताकदीच्या साह्यानं बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा पहिली विकेट संपादित करतोय गोलंदाज साहिल पाटील. 3 विकेट जर का संपादित केले तर मात्र मिळणार कॅश प्राइज तब्बल 5,000 रुपये. संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक आपल्याला पाहायला मिळते, दुचाकी बाईक. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुद्धा आपल्याला बायसिकल पाहायला मिळत आहेत. ज्या दानशूर दात्यांच्या माध्यमातून आपल्याला या बायसिकल पुरस्कृत केले गेले त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. श्री सागर श्रीधर घरत, सरपंच ग्रामपंचायत फुंडे यांच्याकडनं एक बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. सौभाग्यवती जुईली विश्वजित घरत, सदस्य ग्रामपंचायत फुंडे यांच्याकडनं एक बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर श्री सागर श्रीधर घरत यांच्या सरपंच ग्रामपंचायत फुंडे यांच्या माध्यमातून आपल्याला एक खरं तर सायकल पुरस्कृत केली गेली आहे. याचा अर्थ असा आहे प्रितेश दादा की फुंडे आणि बोकडविरा या 2 गावांमध्ये चांगले ऋणानुबंध आहेत आणि म्हणूनच की काय आयोजकांना मात्र ही त्या चांगली साथ सुद्धा मिळतीये. आणि इथे हा षटकार आलाय शिवम डेव्हलपर्स सोनारी यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये पहिल्या 4 क्रमांकासाठी आपल्याला चमचमत्या आणि अगदी मला वाटतंय नाईट डे अँड नाईटच्या यंदाच्या 2024-25 या सीझनमध्ये पहिल्यांदा ही कलाकृती मात्र सादर केली आहे. आकर्षक ट्रॉफीज आहेत, प्रत्येकाला मोह पडावा अशा ट्रॉफीज ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले गेलेत ते शिवम डेव्हलपर्सचे प्रॉपरायटर, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर जॉन्टी दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार व्यक्त करून आज या दिवसातील आज दिवस आणि रात्र या खेळामधील शेवटच्या टप्प्यामधील काही क्षण मात्र इथे मात्र निसटता विजय आणि त्या निसटत्या विजयाला खरं तर मी म्हणेन खरं तर जर का बघितलं गेलं तर खेळामध्ये प्रत्येक खेळाडू हा विजयासाठी खेळ करत असतो. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा प्रतिस्पर्धी संघ वरचढ ठरतो तेव्हा तेव्हा मात्र मॅचमध्ये कॉन्फिडन्स लेवल मात्र डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर इथे 3रा विजय प्रस्थापित करून मॅचमध्ये टीम अजय 11 उसराई देवलोली या टीमचं करूया आपण अभिनंदन. आणि हार्ड लक टीम हयान शिलवन बोकडविरा आणि अभिनंदन पुन्हा एकदा अजय 11 उसराई देवलोली. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच 1 षटक आणि 3 विकेट्स ज्यानं संपादित केले शुभम ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला हस्तांदोलन करण्यासाठी आम्ही बोकडविरा टीमचे येलो आर्मीला आम्ही विनंती करू की आपण हस्तांदोलन करण्यासाठी या. समोर पाहुणा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी आगीक्यूज केलाय. सन्माननीय अमयजी भुईर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार देणार आहोत. आणि शेवटची ही इंटरव्ह्यू कव्हर करून आज आपण आजच्या दिवसाला खरं तर पूर्णविराम देणार आहोत. शेतकरी कामगार पक्ष आयोजित प्रीतम दादा म्हात्रे चषक या स्पर्धेतील दिवस क्रमांक 2चा हा खेळ आपण नुकताच संपन्न केला. आणि अर्थातच या मॅचमध्ये सुपर 4 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच मिस्टर शुभम. प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. शुभम कॅन यू हे मी प्लीज. चला मेक इट फास्ट, या लवकर कारण आपल्याला पॅकअप करायचं आहे. फास्ट खेळा, या आपण लवकर. चला आणि एक मोबाईल इथे सापडलाय तर ओळख पटवून आपण हा मोबाईल कलेक्ट करा. आमच्या मुख्य व्यासपीठाकडे हा मोबाईल मात्र जमा झालाय. चला आपण शेवटचा सन्मान आपण करूया आणि शेवटच्या सन्मानार्थ एक काही क्षणांचा एक छोटासा